जगातील सर्वात शक्तिशाली लोकांचे असे चेहरे जे पाहून तुमचं रक्त घोटून जाईल. ज्यांना आपण आपले आदर्श मानतो तेच इतके खालच्या थराला जाऊ शकतात का? हो, मी बोलते एप्स्टीन फाईल बद्दल. कोण होता हा जेफ्री एप्स्टीन? हा एक अमेरिकन अब्जाधीश होता ज्याचा स्वतःचा एक खाजगी बेट होतं. हे केवळ एक खाजगी बेट नव्हतं, तर ते मानवी तस्करीचं केंद्र होतं. एप्स्टीन जगभरातून, विशेषतः गरीब देशातून आणि अमेरिकेतून मॉडेलिंग किंवा नोकरीचा आमिष दाखवून अल्पवयीन मुलींना इथे आणायचा, ज्यांचं वय साधारणतः 12 ते 14 वर्ष असायचं. त्यांच्याकडून त्यांचे पासपोर्ट काढून घेतले जायचे आणि त्यांना तिथे कैद केलं जायचं. मग एप्स्टीन स्वतःच्याच विमानाने लोलिता एक्सप्रेसने बडे राजकारणींना आणि अब्जाधीशांना तिथे बेटावर घेऊन यायचा. तिथे या मुलींवर अत्याचार केले जायचे आणि धक्कादायक म्हणजे या सर्वांचे गुप्त व्हिडिओ बनवले जायचे, जेणेकरून त्या मोठ्या लोकांना नंतर ब्लॅकमेल करता येईल. 2019 मध्ये जेव्हा हे प्रकरण पेटलं तेव्हा एप्स्टीनचा तुरुंगात मृत्यू झाला होता. प्रशासनाने याला आत्महत्या म्हणलं, पण त्याच रात्री तुरुंगातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे अचानक बंद होते आणि सुरक्षा रक्षक जे बॉडीगार्ड होते ते सुद्धा झोपलेले होते. ही आत्महत्या होती की जगातील बड्या नेत्यांना वाचवण्यासाठी केलेला मर्डर? आता फाईल्स उघडल्यावर कळतंय की हे रॅकेट फक्त अमेरिकेपर्यंत नव्हतं. या जाळ्यात भारतीय मुलींचा किंवा कनेक्शनचा वापर सुद्धा झाला होता का? कारण एप्स्टीनच्या डायरीत अनेक भारतीय नंबर आणि पत्ते सापडले आहेत. ही केवळ एक वासना नव्हती, तर सत्तेचा सर्वात क्रूर खेळ होता असं मला वाटतं. अशा नराधमांना साथ देणाऱ्या मोठ्या लोकांचे चेहरे हे उघड व्हायलाच हवे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हे सत्य सगळ्यांना शेअर करा.